हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीच्या वड्या. तर इथे मी डाळ भिजत घातलेली आहे. 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायची आहे. तर इथे मी चोळून घेते डाळ, म्हणजे पूर्ण साल जे आहे ते काढून घेते आणि मग एकदम स्वच्छ करायची आपल्याला. तुम्ही एकदम पिवळीसुद्धा करू शकता. तर मी ते थोडेसे राहू देणार आहे, तर टेस्टी लागतात. हिरवी ज्या वड्या आहेत त्या तर अशा प्रकारे चोळून घेते आणि स्वच्छ करून घेते. तर इथे बघू शकता मी थोडंसं सुकवायला ठेवलेलं आहे. कोवळं ऊन आहे आणि तिथे थोडंसं जवळपास 6, 6:30, 7 वाजले असतील. तर थोडंसं 1 ते तास मी असंच राहू देते. पाणी सगळं निघून जाईल, कोरडी होऊन जाईल. आणि आपल्याला डाळ ही थोडीशी कोरडी पाहिजे आहे, जेणेकरून वड्या चांगल्या होतील. नाहीतर मग पोकळ बनतात जर पाणी असेल तर. तर आता इथे मी थोडीशी सुकू देते आणि आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे, किंवा मग यामध्ये मी काय काय घालणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला. तर इथे मी जिरं घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि याचाच मसाला करायचा आहे. किंवा एखाद्या भाजीच्या वेळेस जर आपण फक्त कांद्याची वगैरे फोडणी दिली किंवा टोमॅटो घालून फोडणी दिली तरी आपण ह्या वड्या नुसतं खायला पण खूप सुंदर लागतात आणि तव्यावर भाजून तिखट मीठ टाकूनही खूप छान लागतात. आणि जसा जसा हा मसाला उतरतो त्याची वड्याची टेस्ट खूप छान येते. आता इथे मी पूर्ण बारीक करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे वड्याची डाळ पण मी बारीक करून घेतलेली आहे. आणि आपल्या इच्छेनुसार लहान मोठ्या तुम्ही वड्या टाकू शकता, नाहीतर मग फोडू पण शकता जर मोठ्या झाल्या असेल तर. तर अशा प्रकारे मग मी आता मसाल्याच्या वड्या ज्या आहे त्या आपल्या टाकून घ्यायच्या आहे आणि चांगल्या वाळून घ्यायच्या आहेत 2 ते 3 उन्हामध्ये. आणि वास वगैरे जर असेल तर तो सगळा निघून जातो. आणि कोरड्या पाहिजे, ओलसर नाही पाहिजे. आणि मेथी दाणासुद्धा तुम्ही टाकू शकता. त्याने पण आपल्या वड्या ज्या आहेत त्या खूप दिवसपर्यंत टिकतात आणि सुगंध पण खूप छान येतो वडीला. तर तुम्ही तेलामध्ये थोडंसं तळून टाकू शकता. तर अशा प्रकारे आपल्या ज्या वड्या आहेत त्या आपण टाकून झालेल्या आहेत आणि छान उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता आपल्या वड्या पण छान तयार झालेल्या आहे, मसालेदार. आणि तुम्ही कढीमध्ये सुद्धा घालून करू शकता. त्याचा सुगंध आणि टेस्ट पण खूप छान येते. तर चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.